मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार। आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कोणीही जाऊ नये, फडणवीसांचं आवाहन। जरांगेंसोबत चर्चेला आम्ही तयार, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान। शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध, गरज पडली तर मुंबईत धडकणार, ओबीसी महासंघाचा इशारा। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं, फक्त वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। सिंहस्थ कुंभमेळ्यात शासनाच्या प्राधिकरणात साधू महंतांचा समावेश नसल्यानं साधू महंतांचा कुंभमेळ्याच्या प्राधिकरणावर आक्षेप। 13 आखाड्यांमधील प्रत्येकी 2 जण प्राधिकरणावर घेण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं विनोद तावडे आणि कृपाशंकर सिंग यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन। तर मनसेच्या संदीप देशपांडेंच्या घरी जाऊन संजय राऊतांनी घेतलं गणरायाचं दर्शन। लालबागच्या राजाचरणी भाविकांचं पहिल्याच दिवशी भरघोस दान, राजाचरणी डॉलरची माळ अर्पण। आरक्षणाबाबत कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। तर कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणार नसल्याचंही ते म्हणाले। लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कोणीही जाऊ नये असा इशाराही फडणवीसांनी मराठा आंदोलकांना दिलाय। मराठा समाजासाठी आमच्या काळामध्ये विविध योजना आणल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडवणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। जाणीवपूर्वक 1 दिवसाची परवानगी दिली, 1 दिवसाची परवानगी म्हणजे आमची चेष्टा केली असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। निर्णय कोर्टाचा नाही, तुमच्या हातात होता, हे सिद्ध झालं असंही जरांगे म्हणाले। बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही, समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्या। गोरगरिबांची मनं जिंकण्याची फडणवीसांना योग्य संधी आहे, फडणवीसांनी या संधीचं सोनं करावं असं मनोज जरांगे म्हणाले। मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन काय होईल हे लक्षात घ्या असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मराठ्यांविरोधातील आडमोठी भूमिका सोडून द्या असंही जरांगे म्हणाले। मराठ्यांना फडणवीसांकडून अपेक्षा आहेत, आमच्यावर अटी शर्ती घालू नका, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला। मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी चर्चेला तयार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। तर जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर दूर करणार असंही विखे पाटील म्हणाले। दरम्यान त्यांनी शांततेच्या मार्गाच्या आंदोलनांना कौतुक सुद्धा केलेलं आहे। शनिवारपासून नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपोषण करणार आहे। ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध करण्यात आलाय। तर उपोषणातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेतलं। दर्शनानंतर मनोज जरांगे आंदोलकांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। उद्या ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहे। नंदुरबारच्या मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मुंबईसाठी रवाना झालेत। दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित झाला आहे। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळल्याची माहिती आहे। केवळ वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे।
भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपये मंजूर झालेत, तर विरोध डावलत सरकारचं महामार्गाच्या दिशेनं पहिलं पाऊल पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून या भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत होता आणि त्यानंतर आता कोल्हापूर वगळून हा आदेश पारित झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? आता आदेश पारित झाला आहे, याचा अर्थ भूसंपादन केलं जाईल, नेमकं आदेशात काय म्हटलंय? शक्तीपीठ महामार्गासाठी आता सरकारने पावलं उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 12 जिल्ह्यातले शेतकरी आहेत ते या भूसंपादनाला आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना सरकारनं मात्र आज पुन्हा एकदा आदेश आहे तो पारित केलेला आहे आणि यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया वर्धा जिल्ह्यातल्या पारनेर इथपासून ते सांगली जिल्ह्यापर्यंत आहे ते राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 20,787 कोटी रुपयाचा निधी सुद्धा आहे ते या GR नुसार आहे ते सरकारनं मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे सरकार हा विरोध डावलून आहे तो महामार्ग करण्याच्या तयारीत असल्याचं आहे ते दिसते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर आणि इतर 12 जिल्ह्यातले शेतकरी याला विरोध करताना पाहायला मिळते. मात्र कोल्हापूरचा प्रभावी विरोध पाहता सरकारनं 15 ऑक्टोबर 2024 रोजी या संदर्भात अधिसूचना रद्द केली होती आणि त्यानुसार आता सुद्धा हा GR काढताना पुन्हा एकदा कोल्हापूरला यामधून आहे ते वगळण्यात आलेले. मात्र इतर जिल्ह्यामधले भूसंपादनाचे आदेश आहेत ते आज सरकारनं काढलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आहे ते भूसंपादनाचं काम आहे ते सरकार आता हाती घेणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या संपूर्ण 12ही जिल्ह्याचा आहे तो या शक्तीपीठला विरोध होता आणि त्या संदर्भातले वारंवार आंदोलन सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये झाले होते. मात्र या जिल्ह्यांना यामध्ये वगळले नाही, केवळ कोल्हापूरला वगळले. त्यामुळे कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यापर्यंतची कामं रेटण्याचा प्रयत्न आहे तो सरकार करताना पाहायला मिळते आणि कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग आहे तो शोधण्याचा प्रयत्न आहे तो सरकारच्याकडून या ठिकाणी केला जातो. शेतकऱ्यांचं जादा नुकसान होणार नाही या दृष्टीने आहे तो हा महामार्ग आखणीचे आदेश आहे ते रस्ते विकास महामंडळाला या आदेशाने देण्यात आलेले. त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर शक्तीपीठ महामार्ग आता सरकार त्यासाठी पावले टाकताना पाहायला मिळते. आता विरोधक या संदर्भात काय भूमिका घेतात हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सोलापुरातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईला निघण्याआधी मराठा आंदोलकांनी सोलापुरात रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा नागरिक आंदोलनात सहभागी झाले. मावळमध्ये जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या. मुंबईला जातानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगेंच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. सिन्नर, येवला, निफाड, नांदगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमधून मराठा आंदोलक मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मावळमधील तळेगाव चाकण महामार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे मोर्चा निघणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन मोर्चा आझाद मैदान मुंबईकडे रवाना होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून 50,000 पेक्षा जास्त मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले. आज आणखी मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत, तर मुंबईतील उद्याच्या मोर्चात ते सहभागी होणार आहेत. सोलापूरमधून सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत. उद्याच्या मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान रेल्वेनं मुंबईला जाताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत फिरणार नाही असा निर्धार जुन्नरमधील मराठा आंदोलकांनी केलाय. तर सरकार आंदोलनासाठी परवानगी वाढवून देणार असल्याचा विश्वासही आंदोलकांनी व्यक्त केलाय. जुन्नरमधून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईसाठी रवाना झाले. उद्या होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनामध्ये ते सहभागी होणार आहेत. तर आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय. रत्नागिरी शहरामध्ये मंत्री नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले. बॅनरवर आम्ही ओरिजिनल असं लिहिण्यात आलंय. दरम्यान बॅनरबाजीची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा आहे. शहापूरच्या टेंभा गावाला गणेशोत्सवात जल्लोष पाहायला मिळतोय. सुरुवात झालेली आहे. तर यंदा गावातील एका नागरिकानं ऑपरेशन सिंदूरची थीम साकारली आहे. दरम्यान देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. लेझर लाईटचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तर मर्यादेपेक्षा उच्च आवाजात साऊंड सिस्टीम वाजवल्यास कारवाई केली जाणार आहे.
जळगावच्या चोपडामध्ये नवसाला पावणाऱ्या मुजुमदार गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी गणपतीची पूजा करण्यात आली आहे। दरम्यान भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली। वाशिमच्या कामर गावात जल्लोषात गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे। यंदा जय भवानी गणेश मंडळानं लाल सुपारीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन केलेली आहे, तर शेतकऱ्यांच्या मदतीनं ही मूर्ती साकारण्यात आली आहे। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। गणपती बाप्पा विराजमान होताच कोकणातील पारंपरिक भजन, जाकडी नृत्य आणि लोककलेचे सूर दुमदुमू लागले। लोककलेचे एकत्रित दर्शन घडावं यासाठी रामदास कदम यांच्या निवासस्थानी दरवर्षी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पुण्यात संभाजी भिडेंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दर्शन घेत गणपती बाप्पाची आरती केली। दगडूशेठ श्रींसमोर अथर्व शीर्ष पठणाची परंपरा कायम आहे। ऋषी पंचमीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलं। अथर्व शीर्ष पठणासाठी खासदार सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईत दाखल होत आहेत। भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत आहे।